हॅलो नमस्कार, माझं नाव चैतन्य आणि आज आपण आलोय चालता बोलता या कार्यक्रमात काही लाडक्या बहिणींशी संवाद साधायला. आपण लाडकी बहीण योजना या संदर्भात त्यांना काही प्रश्न विचारणार आहोत. लाडकी बहीण योजनेत महिलांना दरमहा किती रुपये दिले जातात? 1,500 1500. हा प्रश्न त्या क्विज राऊंडचा भाग नाहीये. हा एक आपण ट्रायल बॉल टाकतो ना, तसा ट्रायल बॉल आहे हा. ही योजना महाराष्ट्र सरकारने कोणत्या साली सुरू केली? 23. आता 2024 मध्ये. 2024 मध्ये. 2024 जून 2024. लाडकी बहीण योजनेत अर्ज करण्याची प्रक्रिया कशी आहे? बोथ ऑनलाईन आणि ऑफलाईन. या योजनेत मिळणारी रक्कम ही लाभार्थी महिलेला कशी मिळते? बँकेत येते, बँक मध्ये. तिच्या बँक अकाउंट मध्ये. लाडकी बहीण योजना याचे पैसे वेळेवर येतात का? येतात, म्हणजे थोडं पुढं मागं होतं पण येतात. लाडकी बहीण योजनेस पात्र ठरण्यासाठी कुठलेही 2 नियम सांगा. एज शुड बी 21 to 65 years. गव्हर्नमेंट मध्ये कुठल्याही जॉब वरती नसावं त्यांनी. दुसरे कुठलेही म्हणजे PM किसान वगैरे त्याचे लाभ घेत असतील तर त्यांच्यासाठी ही योजना नाहीये. इन्कम कमी, माझ्या नावावर काय गाडी आहे का नाही हे सगळं चेक केलं तरच मला इन्कम आली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महाराष्ट्राच्या आधी कुठल्या राज्यात सुरू झाली होती? पहिल्यांदाच झाली. गुजरात मध्ये. तामिळनाडू बोलतं. नाशिक, गुजरात, केरळ, मध्य प्रदेश. चुकी बरोबर सांगायचंय, ट्रू ऑर फॉल्स? लाडकी बहीण योजना फक्त ग्रामीण भागातल्या महिलांसाठीच असते का? फॉल्स. नाही, सर्व महाराष्ट्रामध्ये आहे. ही योजना फक्त ग्रामीण भागातल्या महिलांसाठीच आहे का? उत्तर येत असणाऱ्यांनी हात वर करा. सगळ्यांसाठी. तुम्ही हात वर करा म्हणजे मी माईक फिरवतो. लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना काय फायदा होईल असं वाटतं? 3 पर्याय देतो. 1, ते श्रीमंत होतील. 2, त्या आनंदी होतील. 3, महिला सक्षम आणि स्वावलंबी होतील. नंदी होती. नाही, महिला सक्षम आणि स्वावलंबी व्हाव्यात हे या योजनेचं खरं तर मूळ आहे. लाडकी बहीण योजनेसाठी अर्जासोबत लागणारे 3 कागदपत्र कुठले आहेत? आधार कार्ड, बरोबर, रेशन कार्ड, बँक पासबुक, करेक्ट. इलेक्शन कार्ड. जर पांढरं रेशन कार्ड असेल हा, तर तुम्हाला कुठला कागदपत्र जोडावा लागतो? त्यासाठी आपल्याला आपल्या उत्पन्नाचा दाखला द्यावा लागतो. लाडकी बहीण योजना ही कोणाच्या नावाने सुरू झाली आहे? एकनाथ शिंदे मुख्यमंत्री च्या नावाने. कुठले कर्मचारी किंवा कर्मचाऱ्यांचे कुटुंब या योजनेसाठी अपात्र ठरतात? जे सरकारी गव्हर्नमेंट वाले. तुम्हाला असं वाटतं का की लाडकी बहीण योजनेअंतर्गत खरंच लाभार्थी महिलांना फायदा होतोय? लाभार्थी महिलांना ज्यांना जे गरजू आहे त्यांना तर फायदा होतोच आहे. लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला कसा लाभ होतो याबद्दल थोडंसं काही सांगू शकाल? त्या योजनेमुळे मला खूप चांगला असं बिझनेस चालू केला, स्टार्ट केलं. म्हणजे त्या योजनेमुळे तुम्ही हे सुरू केलंय? कारण माझ्याकडे मी कामाधंद्याला नव्हती, त्या योजनेमुळे माझ्याकडे पैसे आले तेव्हा मी धंदा चालू केला. मी माझ्या म्हणजे मेडिसिनसाठी त्याचा उपयोग करते. घरगुतीच खर्च कधी काय लागलं, काय घरात आपलं काय हे नाही, भाजीपाला नाही, असं नाही काढतो माणूस. मुलांचे क्लास, पुस्तके, वह्यासाठी होतं. सध्या म्हणजे महिलांना खूप गरज आहे पैशाची, कारण का मुलं विचारत नाही, कोणाला मिस्टर नसतात, त्याच्यामुळे खूप
बराच फायदा महिलांना होतो याच्यामुळे. योजनेचं म्हणजे आता मी धंद्याला जर पैसा आला की धंद्याला लावते. पण म्हणजे तुम्ही म्हणताय की हे जे सगळं तुम्ही उभं केलंय हे तुम्ही त्या योजनेच्या आलेल्या पैशातून? हो हो, योजनेच्या आले पैसे करते.